तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या मराठी समाजाचा योद्धा मनोजजी जरांगे पाटलांचं मोठ्या अंतःकरणपूर्वक आता मंगळवेढा आणि त्यानंतर वैकुंठ नगरी पंढरीत या ठिकाणी स्वागत होतंय. माझ्या अगोदर अनेक मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी बोलले, कारण या समाजानं गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात वावरत असताना, नांदत असताना बहुजन समाजाच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत बहुजन समाज त्या ठिकाणी एकत्रित घेऊन गुण्या गोविंदानं राहण्याचं काम अनेक वर्षापासून केलंय. आणि म्हणून हा माझा समाज आमच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचा त्या ठिकाणी आरक्षण मागत असेल, ज्या सरकारकडे मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी मागत असेल, भांडत असेल, त्यावेळी आपण किंवा इथल्या राजकर्त्यांनी काय केलं हे तपासून बघायची वेळ मराठा समाजातल्या तरुणावरती या ठिकाणी आलेली आहे. कारण लाखोच्या संख्येनं आपण त्या ठिकाणी मोर्चे काढले. लोकशाही मार्गाने दिलेला अधिकार तो वापरत असताना 58 मोर्चे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून त्या ठिकाणी निघाले. आणि निघाल्यानंतर अतिशय शिस्तबद्धतेनं पोलीस प्रशासन असेल, सर्व त्या ठिकाणी स्तरावरती सहकार्याची भूमिका घेऊन मराठा समाजानं लोकशाही पद्धतीनं आरक्षण मागितलं. त्यानंतर आपल्या या समाजाच्या योद्धा उपोषणाला लोकशाही मार्गाने बसल्यानंतर हे आरक्षण किंवा हे त्या ठिकाणी लोकशाहीची मागणी मोडून काढली पाहिजे, तोडली पाहिजे. समाजातल्या कुणीही तरुणाने त्या ठिकाणी मागितलं नाही पाहिजे. यासाठी या सरकारने प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी तिथले असणाऱ्या अनेक माता भगिनी असतील, वृद्ध असतील, तरुणांच्या वरती लाठी हल्ला केला. बंधूंनो, तो लाठी हल्ला फक्त तिथं उपस्थित असणाऱ्या आपल्या मराठी समाज बांधवावरती नव्हता, तर हा महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवावरती पुढच्या अनेक पिढ्यावरती त्या ठिकाणी तो लाठी हल्ला होता. कारण आपण काय केलं, त्या पक्षातल्यानी त्याच्यावरती बोलायचं, त्यांनी ह्याला बोलायचं, आणि हा नको म्हणून तो द्यायचा आणि तो नको म्हणून हा परत घ्यायचा. एवढंच काम गेल्या अनेक वर्ष आणि अनेक पिढ्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांनी केलं. परंतु खरं कोण आणि खोटं कोण जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आणि म्हणून खरा मला आवर्जून इथं उपस्थित वडीलधाऱ्यांना, अनेक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, पक्षीय जोडे राजकारण बाजूला सारून भविष्याच्या पिढीसाठी, कारण आपल्या बापदाद्यांची, वडीलदाद्यांची, आजोबांच्या पिढ्या तर त्या ठिकाणी गेल्यात, परंतु आपण आता जागे नाही झालो तर भविष्यातली पिढी आपल्याला त्या ठिकाणी माफ करणार नाही. आणि म्हणून या समाजाच्या वतीनं समाजाला योग्य दिशेने नेणारा योद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. तो कुठल्या पक्षाचा आहे, पार्टीचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे नाही, तर तो समाजाचा आहे आणि समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय. आणि म्हणून त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मराठा समाजातल्या तमाम मायबाप जनतेने उभं राहणं ही आपल्या भविष्यातल्या काळाची त्या ठिकाणी गरज आहे. कारण राजकारण त्या ठिकाणी आपण बघितलंय, कुणाला झाकावं आणि कुणाला दाखवावं
असे या राज्यातले तर त्या ठिकाणी पक्ष पार्ट्या आणि नेते मंडळी त्या दरम्यान राहिलेले आहेत. आणि म्हणून या समाजाच्या मागणीसाठी जिथं मायबाप सरकार म्हणून एकीकडे मागतो, तिथं जर मागणी मान्य नाही झाली तर गुडघ्यावरती कशा पद्धतीनं झुकवू शकतो या मराठी योद्ध्यानं आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलंय. आणि या योद्ध्यांच्या पाठीमागं समाजातला घटक, समाज बांधव म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या भविष्यासाठी आपल्याला उभं राहण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून समाजातला घटक या नात्यानं समाजाच्या या योद्ध्याबरोबर आम्ही या समाजातल्या अनेक तरुणांसोबत आम्ही देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घ्यावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा: नवजात अर्भकासाठी NICU म्हणजे सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99 70 50 41 92 आणि 98 60 27 2705.